नमस्कार. आता मी उभी आहे शंकरनगर चौक ते एलईडी नगर चौकच्या मधात आणि आपण पाहू शकता की माझ्या बाजूला आणि इतर समोरच्या बाजूला म्हणजे समोरच्या रोडला सुद्धा आपण पाहू शकता की ज्या गाड्या आहेत त्या फुटपाथवर नसताना सरळ रोडवर आहे आणि या गाड्यांमुळे नागरिकांना इथे त्रास देखील होतो आहे. मागील 1 महिना अगोदरच इथे मोठा ॲक्सिडेंट झाला आणि तिथे ऑन द स्पॉट एका तरुणाची एका व्यक्तीची मृत्यू झाली. तर हा सध्या जो प्रकार दिसतोय तो गंभीर मानला जात आहे. तरी सुद्धा हा एवढा मोठा ही घटना घडल्याच्या नंतरही ना इथे वाहतूक पोलिसांचा बंदोबस्त आहे ना महानगरपालिकेने काही इथे ॲक्शन घेतलं आहे. आणि आता आपण पाहू शकता ही सरळ मोठी जी रांग आहे ही पूर्ण लाईन जी आहे ती गाड्यांनी भरलेली आहे. त्याचबरोबर इथे काही स्ट्रीट्स देखील लागलेले आहेत, तिथे काही टपऱ्या देखील लागलेल्या आहेत, ज्याच्यामुळं येवाण जावण करणाऱ्या वाहनांना इतर नागरिकांना खूप मोठा त्रास होण्याची शक्यता आहे आणि होतही आहे. आणि यावर आतापर्यंत एकही ॲक्शन घेतलेलं नाही आहे. ही जी गर्दी दिसून राहिली आहे गाड्यांची ही जणू एक साधारण माणसांची लाईन लागली आहे अशासारखं दिसत आहे. कारण का हा अख्खा रोड जो आहे तो गाड्यांनी जाम झालेला आपल्याला आपण पाहू शकतो. माझ्या समोर देखील ज्या गाड्या आहेत त्या सरळ रोडनी ठेवल्या आहे आणि ही जी वाहतूक कोंडी आहे ही निर्माण होण्याची शक्यता आहे. आणि या कारणामुळे येवाण जावण करण्यासाठी जे नागरिक आहेत ते त्रस्त होईल अशी शक्यता देखील आहे आणि होतही असेल कदाचित. या मार्गावर ॲक्सिडेंटचे प्रमाण शक्यतोर 100% असल्यासारखेच दिसून येते आपल्याला. कारण का मागल्याच महिन्यामध्ये इथे ॲक्सिडेंट झालेला आणि ऑन द स्पॉट एका व्यक्तीचा मृत्यू झाला. आणि या घटना टाळण्यासाठी मात्र प्रशासनाने हे दखल घ्यायला हवी आणि हे जे संबंधित कारवाई आहे ती करायला हवी. कारण का एक जीव गेला त्याच्यानंतर अनेक जीव जाऊ शकते. ही दखल प्रशासनाने वाहतूक विभागाने घ्यायला हवी. इथे चालणारे जे लोक असतात स्ट्रीट्स जे लोक असतात ज्यांना बायपास आपण चालायला जी जागा आहे ती सुद्धा नाही आहे. इथे पूर्ण गाड्या लागलेल्या आहे आणि याच्यामुळं नक्कीच नागरिकांना आणि जे पायी चालणारे लोक आहेत त्यांना त्रास होत आहे. लोक सरळ रोडवरनं चालताना आपण पाहू शकत आहात. इथे गाड्यांच्या व्यतिरिक्त लोकांना खूप त्रास होत आहे. कारण का साधारण रोडवर सुद्धा गाड्या लावलेल्या आहेत, त्याच्यामुळं पायी येणारे जे लोक आहेत त्यांना त्रास इथे होतो आहे. आणि याच्यामुळं ॲक्सिडेंटचे प्रमाण वाढण्याची 100% भीती आहे. आणि ॲक्सिडेंट्स होत असून सुद्धा इथे कोणतंही ॲक्शन घेतलेलं नाही आहे. यावर प्रशासनाने नक्कीच वाहतूक विभागाने दखल घ्यायला हवी. कॅमेरा पर्सन सचिन झोडापेसह पूजा एरगुडे यांची रिपोर्ट, नागपूर. नागपुरातील शंकरनगर चौक ते एलईडी चौक हा मार्ग कायमच वर्दळीचा. मात्र याच मार्गावर ओकाड हॉस्पिटल समोर फुटपाथ सर्रास गाड्या पार्क केल्या जात असल्याने पादचाऱ्यांना चालण्यासाठी जागाच उरलेली नाही. फुटपाथ अडवला गेल्याने नागरिकांना थेट मुख्य रस्त्यावरून चालण्याची वेळ येते आणि त्यामुळे पादचाऱ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न आता इथे निर्माण होतोय. विशेष म्हणजे काही दिवसापूर्वीच एलईडी चौक परिसरात अपघातात मृत्यूची घटना समोर आली होती. अशाच पार्श्वभूमीवरील रस्त्यांवरील परिस्थितीत ठोस बदल झालेला दिसत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी देखील आहे.